मला विविध राजकीय पक्षांकडून ऑफर होती. सर्व पक्षांनी म्हणजे आम्हाला विचारलं होतं तिकिटासाठी, परंतु आम्ही मागील काही वर्षापासून म्हणजे मी 10 वर्षापासून नगरसेविका आहे आणि तेव्हापासून आम्ही काही ऐतिहासिक कामं हाती घेतलेत, जे की जसं की छावणीमध्ये बंगला नंबर 9-10 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. इथे भीमा कोरेगावचं जे आम्ही प्रस्ताव टाकला तो आहे. असे अनेक ऐतिहासिक कामं आम्ही हाती घेतलेत. पक्षामुळे आम्हाला काही लिमिट्स येतात, त्याच्यामुळे आपण काही काम नाही करू शकत, म्हणून मी पक्षाचं तिकीट नाही घेतलं. पहिले मी फक्त या वार्डाची नगरसेविका होती, तरी देखील आम्ही भरपूर विकास कामं केलेत. आता अजून 3 वॉर्ड ॲड झाल्यामुळे जे पण मी इथे विकास कामं केले, आता प्रत्येक वार्डामध्ये म्हणजे प्रभाग 3मध्ये जेवढं पण मला विकास काम करता येईल मी ते पूर्ण करणार. जसं की पाणी आहे, पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे, तर पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. मी सर्वात पहिले महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकीचं आम्ही पहिले पण टाकलं होतं. पोलीस चौकीची मागणी करू परत. आणि इथे CCTV कॅमेरे आम्ही या वार्डामध्ये तर बसवलेलेच आहे, पण जर चान्स भेटला, जर मला जनतेने विश्वास ठेवून निवडून दिलं, तर मी पूर्ण प्रभागामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करणार. आणि महिला सुरक्षिततेसाठी जे पण करता येईल ते मी करेल. मागील 10 वर्षापूर्वी देखील इथल्या जनतेने मला आमच्यावर विश्वास ठेवून मला अपक्ष निवडून आणलं. तसंच मी यावेळेस पण अपक्षच उमेदवारी भरली आहे. हाच विश्वास जनतेने माझ्यावर दाखवून यावेळी देखील मला निवडून आणावं, कारण जे काही ऐतिहासिक कामं बाकी आहेत ते करण्यासाठी. आमच्या भीमनगर भावसिंगपुरा या वार्डातून 6-7 उमेदवार महिला OBC मधून फॉर्म भरण्यासाठी इच्छुक होत्या, परंतु माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवून कोणी फॉर्म भरला नाही. त्यांनी संपूर्ण पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. मागच्या कार्यकाळामध्ये मला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करता आली. तसेच अजून प्रभाग आता माझा मोठा असल्यामुळे इथल्या जनतेने मला आणखी एक चान्स द्यावा की मी अजून पूर्ण प्रभागामध्ये विकास कामे करून या प्रभागाचा विकास करावा म्हणून. बेरोजगारीच्या बाबतीत शासनाच्या व महानगरपालिकेच्या ज्या पण योजना आहेत त्या आम्ही या वार्डामध्ये राबवलेल्या आहेत. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला परत संधी दिली, तर मी या पूर्ण प्रभागामध्ये ह्या योजना परत राबवेल. जे पण बेरोजगार आहेत त्यांना परत संधी उपलब्ध करून देईल. माझी कब्बशी निशाणी आहे. मी फक्त एवढीच विनंती करेल सगळ्या जनतेला की मला माझ्यावर विश्वास ठेवून कब्बशी या निशाणीवर मत देऊन मला विजयी करा. मागील 27 वर्षापासून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये, धार्मिक क्षेत्रांमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक मान्यवर मंडळीच्या सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. मागे 10 वर्षापूर्वी माझी पत्नी आशा विजय निकाळजे यांना येथील जनतेने अपक्ष म्हणून बहुमताने या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं होतं आणि त्यामुळं मागील 10 वर्षामध्ये या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. आणि या कामी तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे साहेब, त्यानंतर अंबादास दानवे साहेब, माननीय संदीपान भुमरे साहेब, माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब, त्याचप्रमाणे माननीय आमदार संजय शिरसाट साहेब, माननीय अतुलजी सावे साहेब आणि माननीय भागवत कराड साहेब यांनी भरघोस निधी सर्व पक्षांनी माझ्या वार्डासाठी दिला. आणि त्यामुळे मनपाच्या निधीसोबतच इतर सर्व कामे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली. यामध्ये प्रामुख्याने लाल माती येथील जो मुख्य पूल आहे, भीमनगरच्या रस्त्याचा जो अतिक्रमणाचा प्रश्न होता तो असेल, या भागातील सर्वच प्रमुख रस्ते ज्या वसाहतीला जोडणारे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कधी नव्हते झाले असे मोठे सिमेंटचे रस्ते या भागामध्ये झाले. 4 उद्यानं झाले आणि या भागामध्ये प्रदीप जयस्वाल साहेब यांची मोठी मदत झालेली आहे, कारण त्यांनी त्यांच्या दोन्ही कार्यकाळामध्ये, दोन्ही आमदारकीच्या कार्यकाळामध्ये इतर वार्डाच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त निधी आमच्या या भागासाठी दिलेला आहे आणि त्यामुळं हा आपल्याला सर्व विकास दिसत आहे. माननीय भीमराव आंबेडकर साहेब, जे बाबासाहेबांचे सख्खे नातू आहेत, त्यांनी एका म्हणजे मुलाप्रमाणे आम्हाला जपलं. या भागामध्ये जेवढे मी विकास कामं केले असतील, बहुतांश विकास कामांचं उद्घाटन मी आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या हाताने करू शकलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील माता भीमाई गार्डन असेल, माता रमाई भीमराव आंबेडकर उद्यान असेल, मीराताई भैयासाहेब आंबेडकर मार्ग असेल, असे विविध कामं बाबासाहेबांच्या परिवारातील या ठिकाणी देता आली.
वामनदादा कर्डक यांच्या नावाने मोठं सभागृह उभं करता आलं. जी उभा केलेली कमान होती भीमनगरमध्ये त्याला सांची प्रवेशद्वार असं नाव दिलं. फक्त वार्डात नगरसेवक म्हणून काम केलं नाही तर समाज हितासाठी आम्ही शहर विकास कृती करून माननीय राजेंद्र दाते पाटील साहेब असतील, आदरणीय आमचे ऋषिकेश कांबळे सर असतील, या सर्व मोठ्या मंडळीसोबत मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून चांगल्या पद्धतीने काम करता आलं आणि यांच्या मार्गदर्शनामुळं मी आमच्या संपूर्ण वार्डामध्ये मोठे विकास कामं करू शकलेलो आहे. आम्ही पाठीमागं अपक्ष म्हणून निवडून आलो होतो, याही वेळी अपक्ष आहोत. या दरम्यान सर्वच पक्षांनी उमेदवारी देण्यासंबंधीने इच्छा दर्शवली होती, परंतु आम्ही नम्रपणे ती नाकारली. कारण हातामध्ये जे ऐतिहासिक काम आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बंगला असेल व इतर ऐतिहासिक कामं आहेत ते कामं पूर्ण व्हावेत, कुठलाही अडचण येऊ नये आणि त्यामुळं आम्ही परत एकदा अपक्ष लढत आहोत. कारण आमच्या ह्या भागातील प्रभागातील सर्व जनतेवर विश्वास आहे. आताची ही निवडणूक प्रभाग पद्धतीने आहे आणि ती सर्वांसाठीच नवीन आहे. म्हणून माझी जनतेला एक नम्र विनंती आहे की ब कडमध्ये आपण 4ही उमेदवाराला मतदान करत असताना आम्ही ब या प्रवर्गातून OBC महिला या ह्याच्यातनं मी माझ्या पत्नी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या कपशी या निशाणीवरती आपण मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं. तसेच जे उर्वरित 3 आहेत क ड याच्यामध्ये देखील चांगल्या नागरिकांची आपण उमेदवाराची आपण निवड करावी आणि या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं पवित्र अनमोल मत द्यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करत आहे.